सुलभ शौचालयाचं डायरेक्ट या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी हे नदीत चाललेलं आपण पाहू शकता। ज्या ठिकाणी आपण पिंपरी चिंचवडला ओरडतो त्याच ठिकाणी आपली आळंदी नगरपालिका सत्य परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे। जे लोकांच्या हागण्याचं आणि मुतण्याचं पाणी डायरेक्ट नदीत कसं चाललंय हे आपण पाहू शकता। जरी मी दुसऱ्याला बोलत असलो तरीही माझ्या इथंही तीच परिस्थिती आहे। ती बदलण्यासाठी निश्चित काही गोष्टींची गरज आहे आणि ती निश्चित हवी। आपण पाहू शकता डायरेक्ट नदीमध्ये चाललेलं आहे। हे परिवर्तन महत्त्वाचं आहे। याच ठिकाणी थोडं पुढे गेल्यावर इथं सुद्धा ड्रेनेजची लाईन फुटलेली आहे आणि ती सुद्धा यामध्ये डायरेक्ट जाते आणि या ठिकाणी मात्र सुव्यवस्थित ही जलपर्णी दिसती, ही सुद्धा काढून त्या ठिकाणी मार्गक्रमण व्यवस्थितपणे करणे काळाची गरज आहे। आपण पाहू शकता ज्या ठिकाणी केमिकलचं पाणी सत्य परिस्थितीला अजूनही सुरूच आहे, कारण या ठिकाणी जी दिसतंय ते वास्तव आहे। केमिकल मिश्रित पाण्याचा फेस हा सुद्धा आपण पाहू शकता। असं काही नाही की मी पिंपरी चिंचवडलाच ओरडतोय, पण माझ्या इथली ही परिस्थिती आळंदी नगरपालिकेची काही वेगळी नाही। त्यामुळं तीही बदलणे काळाची गरज आहे। सत्य तेच तुमच्या समोर आहे। इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीनं सत्य ते तुमच्या समोर आहे। आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावं अशा या इंद्रायणीमध्ये तीर्थस्नान करताना आपण भाविक पाहू शकता। मात्र यामध्ये भाविकांना माहिती नाही की हे पाणी किती घाण आहे। जर उद्या काही झालं तर या शासन जबाबदार राहणार का? सत्य असलेला प्रश्न। तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी जे आता केमिकल मिश्रित रसायन युक्त पाणी आहे का काय आहे मी सांगायची गरज नाही। पूर्ण नदीमधनं फेस बाहेर पडतोय। बर्फाच्छादित ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे नदी दिसती। तर आत्ताच आज सकाळीच मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये तीर्थक्षेत्र आळंदी आणि पंढरपूरची नदी अतिशय स्वच्छ निर्मळ करण्यात येईल असं म्हटलं जातं। मात्र आता काही तोंडावर आलेल्या आषाढी वारीला निश्चित केमिकलचा याचा इफेक्ट होणार नाही का, ही फार मोठी एक शोकांतिका आहे। कारण गेली कित्येक दिवस झाले हे चाललेलं पाप हे कशा प्रकारे कोण व्यवस्थित करेल हा एक फार मोठा प्रश्न आहे। सामान्य जनतेवर हा प्रदूषणाचा विळखा कायमच करणाऱ्या व्यक्तींना, लोकांना आणि उच्चभ्रू असलेल्या सर्वांना कळत नाही का? कळून न कळण्याचं उदाहरण म्हणजेच इंद्रायणी आहे का? आपल्या गटारीचं पाणी आणि त्यासोबत कारखानदारीचं पाणी टाकल्यामुळं यातील जलचर जीवांचं जे मरण होतं यास जबाबदार कोण? महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळ। मात्र ही भूमिका तात्पुरत्या स्वरूपात दिखावा म्हणून काम करून पुढील सातत्य जैसे थे परिस्थिती ठेवण्यात खरंच कुठे माणुसकी ठेवली नाही का आपण? जर ठेवायची असेल तर मला वाटतं रात्रीचं न सोडता मग दिवसा ढवळ्यात सोडा ना, कारण त्यामुळे जनसामान्य लोकांना तरी कळेल। पण हे असं रात्रीचं सोडल्यामुळं तुमचं पाप काय लपणार आहे का? जनता उघड करणारच आहे, जनता गप्प बसणारी नाही। मात्र आपण इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने सातत्यपूर्ण सत्य ते पाहता ही सत्यता आहे। यापासून लवकरात लवकर वारकरी भाविक भक्त येणारे सर्व पंचक्रोशीतील सामान्य लोकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता लवकरात लवकर मिळावी हीच आग्रही अनेक सामाजिक संस्था आणि इतरांची आहे। धन्यवाद।